सिडको प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. सिडको प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. आज आपण सुद्धा बेमुदत धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले आहात. काय मागणी काय आहे? मागणी जी आमची जे 14 मागण्या आहेत त्या मान्य झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही आणि हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. काय होते प्रत्येक वेळेस सिडको हे असं वेळ खाऊ कारण ते करते आणि वरपे साहेब जे आमच्या मागण्यासाठी ते भरले त्यांच्या समर्थनात आम्ही इथं आलेलो आहे. सिडको कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सध्या आपण सुरू केलेले आहे. काय प्रमुख काय मागणी आहे? सर, प्रमुख मागण्या म्हणाल तर गेली 2 वर्ष आम्ही 14 मागण्यांसाठी जवळपास निवेदन दिलेलं आहे आणि त्या मागण्या आमच्या आजही पूर्ण झालेल्या नाहीत. त्या प्रमुख मागण्यांपैकी एक आहे ड्रेनेज लाईन. सिडको MIG आणि LIG मधील ड्रेनेज लाईन ही प्रामुख्याने आम्ही मागणी केलेली आहे. त्यानंतर रस्ते, सोबतच 33 kV आणि 11 kVच्या ज्या केबल जे पोल टाकलेले आहेत वरून गेलेल्या ज्या लाईन आहेत त्या अंडरग्राऊंड कराव्यात. अनेक नागरिकांना बांधकाम परमिशनसाठी त्रास होतो आहे. गट नंबर 140 सारखा पूर्ण एक गट त्यांनी ब्लॉक करून ठेवलेला आहे. महसूल विभाग म्हणतंय 7/12 देता येणार नाही. इंटरनल त्यांचे ते प्रॉब्लेम आहेत आणि सिडको म्हणतं 7/12 असल्याशिवाय आम्ही परमिशन देऊ शकत नाही. नागरिकांची एकंदरीत पिळवणूक सुरू आहे. विविध समस्या आहेत. या सर्व समस्यांसाठी आम्ही या ठिकाणी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. सिडको प्रशासनाचं काय म्हणणं आहे? सिडको प्रशासनाचा वेळकाढूपणा सुरू आहे. प्रत्येक बाबतीत अगदी सेवा सुविधांच्या बाबतीत त्यांचं ते नेहमीचं ठरलेलं आहे. साधं त्यांना जर माहिती अधिकार टाकून माहिती विचारली तुमची म्हणजे पाणी पुरवठा कसा होतो तर अल्टरनेटिव्ह डे आम्ही पाणी पुरवठा करतो असं सांगतात. म्हणजे दिवसाआड ते पाणी देत आहेत सिडकोवासियांना असं ते सांगतात. मात्र प्रत्यक्षात 5-5, 6-6 दिवस सिडकोवासियांना पाणी मिळत नाही. नळाच्या पाण्याला येणारं पाणी शुद्ध येत नाही. ड्रेनेज लाईनचं पाणी नळाच्या पाण्यात सोडलं जातं. अतिशय म्हणजे एखाद्या अनधिकृत झोपडपट्टीला मिळाव्यात अशा सुविधा सध्या आम्हाला सर्वांना मिळत आहेत आणि सर्वांना वैतागून या सिडकोच्या प्रशासनाला त्यांच्या कारभाराला वैतागून नागरिकांनी आता ठरवलं की धरणे आंदोलन करायचं आणि बेमुदत करायचं. जोपर्यंत सिडकोला खडबडून जाग येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम राहणार आहोत. हे धरणे आंदोलन सुरू राहणार आहे. बेमुदत धरणे आंदोलन आपण सुरू केलं. काही कोणत्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना वगैरे भेट? हो, मुख्य प्रशासकांना सांगून झालेलं आहे, प्रशासकांना सांगून झालेलं आहे, अभियंता सगळ्या वसाहत अधिकारी सर्वांना सांगून झालेलं आहे. असा एकही अधिकारी सिडकोचा नाही की गेल्या 2 वर्षात किंवा मागच्या 8 दिवसात आमच्या समस्या किंवा आमच्या आंदोलनाबद्दल त्यांना माहिती नाही. प्रत्येकाला माहिती आहे, परंतु ते प्रत्येकजण आपला आपला वेळ मारून येतोय. प्रत्येकजण काहीतरी जबाबदारी ढकलण्याचा एकमेकाच्या अंगावर ते काहीतरी ढकलून मोकळं व्हायचं अशा पद्धतीने अधिकारी वागत आहेत. जबाबदार अधिकारी तर कोणीही आम्हाला उपलब्ध होत नाही आहे आणि कुणीही आमच्या आंदोलनाकडे काल तरी दिवसभर फिरकलेलं नाही. अजूनही ते स्वतः त्यांनाच आत्मविश्वास नाही की आपण या मागण्या पूर्ण करू शकू की नाही. असं करत करत 2 वर्ष गेलेत आणि 2 वर्षापूर्वी त्यांनी आम्हाला स्वतः त्यांच्या लेटर हेडवरती लिहून दिलं होतं आश्वासनपत्र की आम्ही तुमच्या या मागण्या पूर्ण करू. त्यांनी लिहून देऊन पण आता सिडको घुमजाव करत आहे. सिडकोच्या प्रत्येक अधिकाऱ्याला मी तर म्हणतो हे मॅटर सगळं हे पूर्ण प्रकरण नगरविकास मंत्र्यांपर्यंत गेलेलं आहे, मंत्रालयापर्यंत गेलेलं आहे हे प्रकरण. परंतु सोयीस्कररित्या प्रत्येकजण याच्याकडे डोळे झाक करतोय आणि या प्रशासनाला जाग आल्याशिवाय आम्ही आता माघार घेणार नाही.